आणि आपण स्वतः शेतकरी आहे. असं नाही बाबा आपल्याला तुम्हाला फसवून काय पण माहिती सांगायची नाही. काय आहे ते रिअल आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे. काय झालं होतं ह्यावेळेस पाणी जरा भरपूर भरपूर अडचण होती. अजून पण आमच्याकडे पाऊस नाही, कसलाही पाऊस नाही. जून पण गेला, जुलै पण गेला आणि ऑगस्ट पण थोडक्यात गेल्याच जमा आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण डाळिंब बागेत यानी की एक खोड पद्धत 6 वर्षाचा प्लॉट, 6 वर्ष यानी की मार्चमध्ये 6 वर्ष प्लॉटला कंप्लीट झाले. आता 7वं वर्ष चालू झालं आहे आणि आपण आजचा व्हिडिओ याच्यावर बनवणार आहे की आपला हा 2 महिन्याचा टप्पा यानी की बाग धरल्यापासून 2 महिने झाले होते. आता 2 महिन्यात आपला सेटिंगचा टप्पा हा कंप्लीट झालेला आहे. सेटिंगचा हा प्लॉट कंप्लीट झाल्यामुळे मी व्हिडिओ बनवणार आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आपण सर्व माहिती इंस्टाग्राम पेजवरती, फेसबुक पेजवरती आणि यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व औषधाची नावे आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे कॉल आले की दादा आम्हाला बराच काही फायदा झाला आहे तुमच्या व्हिडिओतून, तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला त्याचा भरपूर फायदा होत आहे. आणि तुम्ही व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहे. मला काय व्हिडिओला 10,000 हजारपर्यंत व्हिडिओला व्ह्यू गेले. 10,000, 16,000, 15,000, 6,000, 8,000 असे व्हिडिओला आपल्या व्ह्यू आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणणं आहे आता तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवा, आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहायला आवडतात आणि तुमच्या सोप्या भाषेत व्हिडिओ असतात. आणि आपण स्वतः शेतकरी आहे. असं नाही बाबा आपल्याला तुम्हाला फसवून काय पण माहिती सांगायची नाही. काय आहे ते रिअल आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे. काय झालं होतं ह्यावेळेस पाणी जरा भरपूर अडचण होती. अजून पण आमच्याकडे पाऊस नाही, कसलाही पाऊस नाही. जून पण गेला, जुलै पण गेला आणि ऑगस्ट पण थोडक्यात गेल्याच जमा आहे. पाऊस येतोय ऑगस्टला, आता पाऊस चालू झाला तो पण कसा की फक्त डाळिंबीचं झाड ओलं करतोय. पाऊस येतोय, डाळिंबीचं झाड ओलं करतोय, फक्त गवत डाळिंबागेत वाढत आहे, दुसरं काही नाही. पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे भरपूर आहे. पाणी नसल्यामुळे आपण एक प्लॉट सोडून दिला. आणि गेल्या वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलंही होतं की बाबा की आपला प्लॉट पाणी नसल्यामुळे आपण प्लॉट सोडून देणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असं म्हणजे वाईट वाटलं की बाबा दादा तुम्ही प्लॉट सोडून दिल्यामुळे आम्हाला कसं वाटलं, असं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याचे कॉल आले. तुम्ही काय करा बोलले, 1 एकरचं शेततळ करा, याने की तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होईल. माझं शेततळ होतं अर्धा एकराचं, पण ते शेततळ आपण मोडलं आणि बाकीचे परत काय केलं मी, एक साधारण माझे 15 ते 16 होल आहेत सगळे टोटल. सगळं क्षेत्र एक साधारण 4 ते 4.5 एकर डाळिंबीचं आहे. त्याला काय पाणी भरपूर लागते. त्या तुम्हाला आपला व्हिडिओ जो आपला आहे का सेटिंगचा टप्पा, त्यावर आपण आपला व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला आपल्या प्लॉटचा सेटिंग दाखवतो या. आणि आपला हा पूर्णपणे प्लॉट सिंगल खोडावरती आहे. या प्लॉटला साधारण 6.5 वर्ष झाली आणि सेटिंगचा टप्पा आता कंप्लीट झाला आहे. आणि सेटिंग कशा प्रकारे झाले आहे, पाणी नसूनही पाण्याची कमतरता कमी असून सुद्धा देखील सेटिंगचा टप्पा हा कंप्लीट झालेला आहे. बघा तुम्ही. आपण गवतासाठी काय केलं होतं, ब्रश कटर मारला होता. पाऊस हा मोठा नाही, खाली फक्त झाड ओलं करतो, रोज येतो आणि झाड ओलं करून टाकतो सगळं. हे बघा अशा प्रकारे आपलं सेटिंग झालं आहे. हे बघा त्या झाडावरती माल बघा तुम्ही. पाणी नसताना देखील सुद्धा आपण प्लॉट चांगल्या प्रकारे बसवलेला आहे. पाण्याची भरपूर समस्या होती. आणि हा पण प्लॉट आपण सोडून देणार होतो पाणी नसल्यामुळं, तरी पण आपण हा प्लॉट पकडला आहे. हे आपलं तिकडं घर आहे. प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओमध्ये घर दाखवतो जेणेकरून हिथं आलेल्या शेतकऱ्याला विश्वास बसावा, त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू घर दाखवत असतो. सेटिंग आपलं कशा प्रकारे झालं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही. हे बघा चांगल्या प्रकारे सेट झाला आहे प्लॉट, कारण की पाणी नसताना देखील आपण प्लॉट हा सेटिंग केलेला आहे. पाण्याची भरपूर समस्या आहे, तुम्हाला काय सांगू. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं की बाबा पाणी नाही. या झाडाला साधारण 600 आसपास सेटिंग आहे, 125 आसपास.
गेल्या वेळेस आपलं सेटिंग 150 ते 170 पर्यंत सेटिंग झालं होतं. पाणी नसल्यामुळे थोडंफार कमी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. अशा प्रकारे सेटिंग झाले. या सेटिंगला आज 60 ते 65 दिवस झाले आहे कंप्लीट. 60 ते 65 दिवस कंप्लीट झाले आहेत. आणि तुम्हाला सेटिंग हा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाणी नसताना देखील सुद्धा आपण प्लॉट सेटिंग केला आहे, त्याबद्दल मी तुमचं मत काय आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. या पुढं हे बघा झाड. हे बघा सिंगल खोडाचा प्लॉट. शंभर प्लस सेटिंग आहे. अजून आपण ह्याची थिनिंग करणार आहे 15 दिवसानंतर. ज्यावेळेस वातावरण स्वच्छ होईल त्यावेळेस आपण याची थिनिंग करणार आहे. तुम्हाला आपला प्लॉट कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. सिंगल स्टेम फक्त खाली आहे, त्याचा बुडका चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला आहे मोठा. आणि गेल्या वेळेस आपण ह्या प्लॉटचा आपण व्हिडिओ टाकला होता युट्यूबला, हार्वेस्टिंगचा म्हणा, परत चालू परिस्थिती कशी होती त्यावेळेस त्याचा पण आपण व्हिडिओ युट्यूबला टाकला आहेच. आपल्या पानाची कॅनोपी पण बघा तुम्ही. हे बघा पाऊस नसताना हे आपण सेटिंग केलंय आणि बारीक चिकचिक चालू असतानाही, यानी की पाऊस नसल्यामुळं आणि थोडक्यात पाण्याची वाढ नसल्यामुळं पाण्याची कमतरता भरपूर प्रमाणात होती, तरी पण आपण हा प्लॉट सेटिंग केला आहे. आणि तरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बाबा हे शेतकरी मित्रांनो आपण हा प्लॉट सोडून देणार आहे. पाऊस नाही जरी पडला तर आपल्याला सोडून द्यावं लागेल, कारण थोडंफार पाणी जरी कमी आलं तर आपल्याला प्लॉट सोडून द्यावं लागेल. म्हणजे इथंच प्रॉब्लेम आहे, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. आपण सेटिंग करण्यासाठी परागीभवन होण्यासाठी आपण मधमाशीची पेटी आणली होती. अशा प्रकारे याच्यामध्ये मधमाशी असते बघा. ब्रश कटरने आपण गवत कापून घेतलंय बघा. आपण एक साधारण थिनिंग करणार आहे 15 दिवसानंतर. जे जास्त प्रमाणात वाकडा आहे फळ, यानी की थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हवा ही अशा प्रकारचे आपण फळं काढून टाकणार आहे. असे जास्त प्रकारे वाकडे आहेत आणि शेंड्याला माल आहे तो काढून घेतला म्हणजे काय होतं, बाकीच्या फळाची साईज पण चांगली प्रकारे होते.
गेल्या वेळेस आपला सेटिंगचा पण व्हिडिओ आपण बनवला होता, चालू परिस्थिती कशी होती त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला होता. शेवटी पाणी नसल्यामुळं काय करू शकलो नाही मी पण. पाण्याच्या हिशोबावर म्हणलं तर तसा आपण चांगला प्लॉट बसवला आहे. ज्यावेळेस फळाची साईज होईल त्यावेळेस झाडाला थोडक्यात झाड आपलं भरून दिसेल सेटिंग. आता व्हिडिओ काढताना तुम्हाला पानाची बी किंवा बी काळी दिसते आणि थोडक्यात व्हिडिओ काढताना फळाचा बी थोडक्यात फळाची साईज बी काळोखी दिसते तुम्हाला.